नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीची कहाणी घेऊन आलो आहोत ज्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष पाहिला, नोकरीच्या धकाधकीत राहूनही आपल्या आत्मिक शोधाचा प्रवास सुरू ठेवला आणि शेवटी जीवनाचा खरा अर्थ शोधला। रामकिसन शंकर आव्हाड, अहमदनगर, महाराष्ट्राचे रहिवासी। पोलीस विभागात 30 ते 32 वर्षांची सेवा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई अशा ठिकाणी नोकरीचा अनुभव। शेवटी अँटी करप्शन ब्युरोमध्ये ॲडिशनल SP म्हणून सेवानिवृत्ती। पण या प्रवासात त्यांना सतत एक प्रश्न छळत राहिला, जीवनाचा खरा मार्ग कोणता? वारकरी संप्रदाय, कीर्तन, प्रवचन, उपवास, विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास हे सर्व करूनही त्यांच्या मनातली शांतता त्यांना काही लाभली नाही। एका क्षणी त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक वाचले आणि तिथून त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले। त्यांनी शोध घेतला, अभ्यास केला आणि शेवटी 2011 मध्ये संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली। त्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल झाले, त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न कसे सुटले? चला तर मग ऐकूया रामकिसन शंकर आव्हाड यांच्या प्रवासाची गोष्ट त्यांच्या स्वतःच्या शब्दात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? रामकिसन शंकर आव्हाड। आपण कुठून आलात? मी अहमदनगर, महाराष्ट्र येथून आलेलो आहे। आपला काय व्यवसाय आहे? मी सध्या शेती करतो। याच्यापूर्वी मी 30-32 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केलेली आहे आणि त्या नोकरीमध्ये नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझी नोकरी झालेली आहे। शेवटी नाशिक रेंजला अँटी करप्शन ब्युरोमध्ये ॲडिशनल SP म्हणून मी सेवानिवृत्त झालेलो आहे। सर, संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा 2011 साली घेतलेली आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी लहानपणापासून अनेक देवांची, पिंपळाची, झाडाची पूजा करत होतो। थोडा मोठा झाल्यानंतर फॅमिलीसह आम्ही वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला पायी वारी करायचो, एकादशी करायचो, चारी धामाला गेलो, तिथे देवांची पूजा केली, व्रत केले, वैकल्य केले आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला। या अभ्यासामधून मला कीर्तन प्रवचन करायची सवय लागली। अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन केले। नाशिक भागामध्ये, देवळाली भागामध्ये, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील अनेक खेड्यामध्ये हजारो कीर्तन केले, प्रवचन केले आणि वेगवेगळ्या देवतांची भक्ती केली, देवींची भक्ती केली। 12 वर्षापूर्वी रामकृष्ण मठ, बेलूर, रामकृष्ण परमहंसाच्या परंपरेतील गुरु गहनानंद स्वामी यांच्याकडून सुद्धा नामदीक्षा घेतली। त्या नामाचा 12-13 वर्ष जप केला, भक्ती केली, देवीची भक्ती केली। त्या गुरूंनी आम्हाला देवीपर्यंतचा मंत्र दिला होता। ओम ह्रीम रामकृष्णाय नमः असा तो मंत्र होता। मंत्रही चालू होता आणि पंढरपूरच्या वाऱ्याही चालू होत्या। या वाऱ्यामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्तांचा संपर्क आला, अनेक महाराजांचा संपर्क आला आणि अशा प्रकारे मी माझी भक्ती चालू ठेवलेली होती। सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, तुम्ही बरेचसे प्रवचन केले, कीर्तन केले, त्या कीर्तनामधून आणि या प्रवचनामधून आपण काही अनुयायांना जोडले होतं का? मी तशी नामदीक्षा देत नसतो कोणाला, परंतु अनेक भक्त जे होते ते कीर्तनाला, प्रवचनाला यायचे, ऐकायचे आणि नंतर कीर्तन संपल्यानंतर दर्शन घ्यायचे।
मला असं वाटायचं की मी खूप मोठा महाराज झालोय. परंतु या भक्तीमध्ये आल्यानंतर, संत रामपाल महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर मला समजलं की ते किती मोठं अज्ञान होतं. त्या अज्ञानाचा पर्दाफाश मला या भक्तीमुळे झाला. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून भक्तिमार्गात होतात, प्रवचन करत होतात, कीर्तन करत होतात. बराच मोठा समुदाय तुमच्या कीर्तनाला उपस्थित होते, तुमचे सत्संग ऐकायचे, कीर्तन ऐकायचे. असं असताना तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच गुरुदीक्षा घ्यायला पाहिजे? मी पंढरपूरच्या वारीमध्ये म्हणजे पायी जाताना येताना करमळा गाव आहे मोठं, त्या गावामध्ये एक नाशिकची भक्तमती होती. त्या भक्तमतीने ज्ञानगंगा नावाचं पुस्तक मला दिलं. मी ते घरी आल्यावर वाचल्यानंतर ते माझ्या बंधूकडे पण दिलं आणि वाचल्यानंतर माझा अगोदरचाच खूप स्टडी मी केला होता, खूप अभ्यास केला होता धार्मिक ग्रंथाचा. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, वेदाचा काही भाग, उपनिषद, पंचदशी, वृत्तीप्रभाकर असे जे वेदांतावरचे ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथाचा मी सखोल अभ्यास केला होता. हे ज्ञानगंगा वाचल्यानंतर मी कंपॅरिझन केलं की ह्या ग्रंथामध्ये आणि ज्ञानगंगामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय फरक आहे. तो फरक मला समजला की ज्ञानगंगेमध्ये प्रत्येक ग्रंथाचा आधार देऊन श्लोक दिले होते आणि त्या श्लोकाचा खरा अर्थ दिला होता. त्याच्यामध्ये जो अर्थ दिला होता तो सत्य अर्थ होता, खरा अर्थ होता. आणि मला जो अभ्यास केला होता तो अर्थ त्याच्याशी जुळत नव्हता. आणि अशा प्रकारचा हा तालमेल काय जुळत नव्हता. मला हा अर्थ सत्य वाटला, ही भक्ती सत्य वाटली, त्याच्यामध्ये सृष्टीरचनासुद्धा होती. आणि मी जे ग्रंथ अभ्यास केले याच्यामध्ये कुठेही मला सृष्टीरचना कुठेही दिसली नाही, कुठे अभ्यासाला भेटली नाही. म्हणजे ज्ञानगंगेमधून मला खरं ज्ञान झालं. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपल्याला ही भक्ती करायला पाहिजे. मग मी ते कसं जायचं, कुठं जायचं, कोणाकडे जायचं असा शोध घेतला आणि मग ही भक्ती स्वीकारली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला ते ज्ञान पटलं आणि तुम्ही भक्ती घ्यायचं ठरवलं. पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र आज ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि तुम्ही पूर्वीपासूनच एक वारकरी समुदायाशी निगडीत होतात. असं असताना तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही संत रामपालजी महाराजांनाच गुरु केलं पाहिजे? संत रामपालजी महाराजांनाच गुरु का केलं पाहिजे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जीवनामध्ये गुरु करायला पाहिजे. सगळे सद्ग्रंथ सांगतात, सगळे महाराज लोक सांगतात, पण तो गुरु कोण आहे, पूर्ण गुरु कोण आहे हे कोणी सांगत नाही. हे ग्रंथामधून आपल्याला भेटतं की पूर्ण गुरु कोण आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो संसार वृक्षाचं यथार्थ वर्णन करतो तो तत्वदर्शी संत आहे. जो आपल्याला परमात्म्याची भेट घालून देतो तो तत्वदर्शी संत आहे. जो आपल्याला खरा सुप्रीम गॉड कोण आहे, त्याची प्राप्ती कशी करायची, त्याचा मंत्र कोणता आहे, याला तत्वदर्शी संत म्हणतात. तो एका युगामध्ये एकच असतो. संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत. त्यांची पूर्ण परमात्म्याची भेट झालेली आहे आणि त्यांच्या ज्ञानाने अज्ञान जातं, म्हणून मी ते गुरु केलेले आहेत. सर, तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहात, तर याला काही पुरावा आहे का? याला ग्रंथाचा पुरावा आहे. कारण महाराजांनी जे ज्ञानगंगा लिहिले, गीतेवर पुस्तक लिहिले, गीता तेरा ज्ञानामृत लिहिलं, या सगळ्या ग्रंथामध्ये पुरावे दिलेले आहेत.
की जो संसार वृक्षाचं वर्णन करतो, ज्याने वेदाचा अभ्यास केलाय आणि ज्याची परमात्म्याची भेट झालेली आहे, महाराजांनी त्यांच्या पुस्तकामधून दिलेलं आहे की त्यांची पूर्ण परमात्म्याची भेट झालेली होती. तो वेळ, तो काळ, तो दिवस त्यांनी नमूद केलेला आहे. यावरूनच ते तत्वदर्शी संत आहेत, जे तत्वाचा बोध करून देतात. त्यांनी आम्हाला तत्वाचा बोध करून दिला की कोण पूर्ण परमात्मा आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायातल्या 16-17व्या श्लोकात सांगितलेलं आहे, अक्षर पुरुष कोण आहे, अक्षर पुरुष कोण आहे. आणि या दोन्ही पुरुषापेक्षा जो अन्य पुरुष आहे तो पूर्ण परमात्मा आहे. 17व्या श्लोकात सांगितलंय. उत्तम पुरुष त्याला म्हटलेला आहे. उत्तम पुरुष तो अन्य हा परमात्मा इति उदारतः यो लोकत्रयम आविष्य बिभरती अवेश्वर. उत्तम पुरुष तो अन्य हा तो वेगळाच आहे, तो पूर्ण परमात्मा आहे. आणि त्याची भक्ती करूनच मनुष्य मुक्त होऊ शकतो. ही भक्ती महाराजांनी सांगितलेली आहे, संत रामपाल महाराजांनी. म्हणून ते तत्वदर्शी संत आहेत. सर, आज महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर गुरुमाऊली यांना संबोधित केलं जातं आणि त्यांनाच एक तत्वदर्शी संत म्हणून आज महाराष्ट्र बघतो आहे. तर तुम्ही असं कसं सांगू शकता की जे संत ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान दिलं ते आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे गीतेवर विस्तृत टीका त्याला म्हणतात. आणि माऊलींनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे का गीतेचा 15व्या अध्यायातला 4था श्लोक बघा, तत्परिमार्गितव्यम तत्पदम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. म्हणजे पूर्ण गुरु मिळाल्यानंतर परत जन्ममरणाच्या चक्रात यावं लागत नाही. माऊलींनीच आपल्याला 18व्या अध्यायातल्या 62व्या श्लोकात सांगितलेलं आहे की तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. आता एवढं माऊलींनी सांगून सुद्धा माऊलींनी स्वतः सांगितले की त्या परमात्म्याला शरण जा, माझं इष्ट दैवत तो आहे. माऊली म्हणजे कृष्ण भगवान आहेत, माऊली म्हणजे विष्णूचा अवतार आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 63व्या श्लोकात सांगितलेलं आहे की सर्व गुह्यतमं भूय शृण्मे परमं वचः इष्ट अशी मे दृढमिती तत्वक्ष्यामि ते हितम. हे अर्जुना, तुझ्या हिताकरता सांगतो की माझं इष्ट दैवत ते पूर्ण परमात्मा आहेत. हे माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी भक्ती नका करू, मी ज्याची करतोय ना त्याची करा. तो परमात्म्याचा शोध संत रामपाल महाराजांच्या भक्तीतून आपल्याला सापडतो. माऊली तसे श्रेष्ठ आहेत, पुण्यात्मा आहेत, परंतु ते विष्णू भगवंताचे अवतार आहेत. म्हटले ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलींनी 12व्या वर्षीच ज्ञानेश्वरी, हरिपाठ इत्यादी ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत. माऊलींनी हरिपाठात सांगितलेलं आहे की अजप अजप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. माऊली सांगता अजप अजप करा, पण त्यांचा आपण ऐकत नाही. अजप अजप कोणाला समजत नाही. तो कोणत्या मंत्राचा करायचा हे कोणताही महाराज सांगत नाही. आणि आपण नुसता अजप 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 हा शब्द उच्चार करतो, परंतु अजप जप आपण करत नाही. तो अजप जप संत महाराज रामपाल महाराज सांगतात, तो श्वासावर असतो. तो ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातला 23व्या श्लोकाचा असतो. त्याला सतनाम सारनाम म्हणतात की ओम तत्सदिती निर्देशो ब्राह्मण त्रिविध स्मृतः ब्राह्मणा तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. की त्या परमात्म्याचा ओम
तत्सत हाच मंत्र आहे, असा आदेश आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हे माऊलींनीच सांगितलेलं आहे. परंतु आपण माऊलींनी काय सांगितलं हे न करता आपण माऊलीचीच भक्ती करतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय की अव्यभिचारी भक्ती करा, म्हणजे एकाच देवाची भक्ती करा, पूर्ण देवाची भक्ती करा. परंतु आपण सोमवारी एका देवाला, मंगळवारी एका देवाला, 7 दिवसाचे 7 देव आपण पूजित बसतो, म्हणजे व्यभिचारी भक्ती करतो. आणि व्यभिचारी भक्तीमधून काही फायदा होत नाही. कशावरून? बघा तुम्ही, सगळा जो वारकरी संप्रदाय आहे हा पुष्कळ वाऱ्या करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतात, परंतु कोणाचेच विकार जात नाही, कोणाचंच काही पाप जात नाही. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा नीट अभ्यास करा, नीट अर्थ ध्यानात घ्या आणि तशी भक्ती करा, तरच मुक्ती प्राप्त होईल. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आज पृथ्वीच्या पाठीवर एकमेव तत्वदर्शी संत आहे आणि त्यांच्यापासून नामदीक्षा घेतल्यानंतर माणसाचा जो जन्ममरणाचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटून जातो. तर या अनुषंगाने आपल्याला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर काही लाभ प्राप्त झालेत का? लाभ पुष्कळ झाले. त्यातला महत्त्वाचा आध्यात्मिक लाभ आहे की मी पुष्कळ ग्रंथाचा अभ्यास केला होता, परंतु गीतेमध्ये जसं 7व्या अध्यायातल्या 12 ते 15 श्लोकामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे 3 गुण आहेत. त्या 3 गुणाची जे भक्ती करतात त्यांची मुक्ती होत नाही, ते मूर्ख आहेत. आणि असं सांगितलेलं असतानाही त्यांचीच भक्ती पूर्ण वारकरी संप्रदाय मी सुद्धा करीत होतो. परंतु यांच्यापेक्षा वेगळा देव आहे, हे फक्त जगाच्या पाठीवर संत रामपाल महाराज यांनीच सांगितलेलं आहे. तो देव कोण आहे हे गीतेमध्ये होतं, वेदामध्ये होतं, बायबल कुराणामध्ये होतं. त्याने सृष्टी रचना कशी केली, तो पूर्ण ब्रह्म कसा आहे, तो परमाक्षर ब्रह्म कसा आहे, हे सगळं वर्णन होतं, परंतु कोणालाही समजत नव्हतं. हे फक्त परमात्म्याच्या कृपेनेच संत रामपाल महाराजांना समजलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच सगळं पाप जातं, माणूस निर्मळ होतो, स्वच्छ होतो, अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याकडे जाताच येत नाही. अंतःकरण शुद्धीचा मंत्र कोणता? तो फक्त संत रामपाल महाराज यांनी जगाला सांगितला. तो 17व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे. तो श्लोक ओम तत्सत हा मंत्र आहे, तो सरळ नाही जपायचा, त्याचे सूत्र आहेत. त्या सूत्राचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाला कोणता मंत्र जप करायचा हे फक्त संत रामपाल महाराज यांनीच सांगितलेलं आहे. बाकी कोणत्याही महाराजाला, किती महाराज मोठा असो, कोणलाही जर विचारलं ना आपण की ओम तत्सतचा अर्थ काय, ते सांगतात ओम तत्सत, ओम तत्सत असाच मंत्र जप करा. म्हणजे हे किती अज्ञान आहे. हे अज्ञान फक्त संत रामपाल महाराजांच्या ज्ञानानेच जाईल. ते गेलं आणि म्हणून आम्ही त्यांची भक्ती स्वीकारली आहे. सर, परमार्थ तुम्हाला साधला, परंतु आजच्या भौतिक युगामध्ये अन्य काही तुम्हाला लाभ प्राप्त झालेत का? अन्य पुष्कळ लाभ आहेत. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं अज्ञान आहे, ते अज्ञान समजलं, हा फार मोठा लाभ झालेला आहे. अज्ञान कोणता आहे की वारकरी संप्रदाय हा संत नामदेव महाराजाला मानतो, परंतु त्यांनी कोणत्या मंत्राचा जप केला आहे, त्यांनी पंढरपूर का सोडलं, गुमान गावी जाऊन, पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी समाधी घेतली, का घेतली असेल? नामाची पाओम तारी, पीछे श्याम भेद बुजारी, सार शब्द पाया जगलो ही आवागमन बहुर न होई.
नामदेव महाराजांनी कोणता सारशब्द प्राप्त केला याचा विचार करायला पाहिजे वारकरी संप्रदायाने. त्यांनी जी भक्ती केली ती भक्ती करायला पाहिजे, तरच मुक्ती मिळेल. जसं गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की जरा मरण मोक्षाय मामाश्रित यतन्ते ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम, की म्हातारपण आणि मृत्यू याच्यातून मुक्त होण्यासाठी ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे हे जाणून घेतल्यानेच मुक्त होतो. ही मुक्ती त्या परमाक्षर ब्रह्माच्या भक्तीने प्राप्त होईल. त्या परमाक्षर ब्रह्माला आपलं पाप घालवायची ताकद, शक्ती त्या परमाक्षर ब्रह्मामध्ये आहे. तो परमाक्षर ब्रह्म कोण आहे हे मला समजलं. हा फार मोठा मला आध्यात्मिक लाभ झालेला आहे. पुष्कळ महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकले, परंतु काही समजत नव्हतं. त्यांना त्यांच्या गुरुने जे सांगितलं तेच ते सांगायचे. खरं ज्ञान काही समजत नव्हतं. पूर्ण वारकरी संप्रदाय परमात्म्याला निराकार मानतो आणि भक्ती कोणाची, माऊलीची करतो, पांडुरंगाची करतो. आता हे तर साकार देव आहेत ना, मग तुम्ही निराकार मानून काय उपयोग आहे. वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांना विचारलं की अरे ही भक्ती करा, ते म्हणतात आम्हाला भक्ती पाहिजे, मुक्ती नको. मुक्ती आहे, मुक्ती प्राप्त करावी असं कुठं सांगितलंय. मग त्यांना माऊलींनी सांगितलेलं आहे की 7व्या अध्यायातला 69व्या श्लोकामध्ये मुक्तीचा शब्द आहे. मुक्ती प्राप्त करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. म्हणजे हे भक्ती मागतात, भक्तीचं फळ मुक्ती आहे हे विसरून जातात. म्हणून हे अज्ञान घालवायचं काम या भक्तीने आता चालवलेलं आहे. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अज्ञान जाणार आहे. वारकरी संप्रदायाचा नामदेव महाराज हा फार मोठा पाया आहे, फार मोठा संत आहे. माऊली फार मोठे संत आहे, परंतु यांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती करायला पाहिजे, तरच खरं आपलं जन्ममरण संपेल, खरी मुक्ती मिळेल. माऊलींनी हरिपाठात सांगितलंय की अजपा जप करा, अजपा जप उलट प्राणाचा. परंतु अजपा जप कोणत्या मंत्राचा करायचा, तो कसा करायचा, कोणताही महाराज सांगत नाही. ते संत रामपाल महाराज सांगतात की अजपा जप हा ओम तत्सद या मंत्राचा करायचा आणि तो श्वासावर करायचा असतो, त्याला अजपा जप म्हणतात. या अजपा जपानेच आपलं अनेक जन्माचं पाप जाईल. पाप गेलं म्हणजे दुःख जाईल. ज्या अर्थी वारकरी संप्रदायातले अनेक महाराज कोणी अपघातात मरतो, कोणी मावळाच्या माशा चावून मरतो, याचा अर्थ काय, यांचं पाप नाही गेलं. यांनी जो जप घेतला, जप स्वतः केला, जप दिला समाजाला, ते सगळे जप शास्त्रविरुद्ध आहेत, म्हणून यांचं दुःख जात नाही. आणि शास्त्रानुसार जप संत रामपाल महाराज सांगतात. कोणता, जो गीतेमध्ये आहे, जो वेदामध्ये आहे, हा शास्त्रानुसार जप आहे. शास्त्रविरुद्ध भक्ती केली, जप केला तर मुक्ती नाही मिळणार. 16व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात सांगितलेलं आहे की शास्त्र विधी मनुष्युज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम आपनोती न सुखम न पराम गतिम. शास्त्रविरुद्ध भक्ती करणाराला सुखही मिळत नाही, परमगती नाही, काहीच मिळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाला मी विनंती करतो की शास्त्रानुसार भक्ती करा, तरच या जीवनाची सफलता प्राप्त होईल. सर, अशी मान्यता आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये जी व्यक्ती नोकरी करते त्या व्यक्तीला बऱ्याच प्रकारचे, नाना प्रकारचे व्यसन असतात. तर आपल्याला काही व्यसन होते का? मला तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. मला पुष्कळ वाटायचं की हे वाईट व्यसन आहे. मी तंबाखूच्या पुड्या बऱ्याचशा फेकल्या रागाने, परंतु ते व्यसन जात नव्हतं.
महाराजांकडून मंत्र घेतला, दीक्षा घेतली, तमाखू या शब्दाचा अर्थ समजला, तो व्यसन गेलं. परंतु वारकरी संप्रदायामध्ये स्टेजवर बसून जे पारायण करतात ज्ञानेश्वरीचं, ते महाराज लोक तमाखू चोळतात. किती पाप लागेल. तमाखू ही कशी निर्माण झाली? गायीच्या रक्तापासून निर्माण झाली, आणि ते तुम्ही खाताय, किती पाप लागेल. म्हणून हे व्यसन जाण्याकरता सद्भक्ती पाहिजे, सद्मंत्र पाहिजे, तरच आपले विकार जातील. तसे आपल्या मनाने कोणताही विकार जाऊ शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सद्भक्ती पाहिजे, सद्भक्तीच्या जोरावरच आपले विकार जातात, तर आपले जे विकार होते, जे काय आपण तंबाखूचे सेवन करत होतात, ते विकार आपले सद्भक्तीमुळे गेलेत का? हो, निश्चितपणे गेलेत. माझे सगळे विकार गेले. षडविकार महत्त्वाचे असतात. हे तर व्यसन तर गेलंच गेलं, परंतु काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे पण विकार गेले. हे विकार कुठे राहतात? हे विकार आपल्या मनामध्ये राहतात, आणि मन हे काळाचा अंश आहे. त्या काळाचा, काळ ब्रह्माचा जप केल्याशिवाय मन ताब्यात येत नाही, मन कंट्रोल होत नाही, आणि म्हणून विकार जात नाही. संत रामपाल महाराजांनी आम्हाला त्या ब्रह्मा विष्णू महेशचा, काळाचा, काळ ब्रह्माचा, त्याच्यानंतर अक्षर ब्रह्माचा आणि पूर्ण ब्रह्माचा जप दिल्याने हे सगळे विकार गेलेत आणि जातील प्रत्येकाचे. सर, आपण सांगत आहात की सद्भक्तीमुळे आपले जे विकार होते ते पूर्णपणे बरे झाले, तर या अनुषंगाने आपण अन्य भक्त समाजाला काय संदेश द्याल? आपले विकार जायला पाहिजेत. सगळ्या समाजाला, सगळ्या महाराष्ट्रीयन समाजाला, वारकरी संप्रदायाला, जे जे भक्त आहेत, जे देवाची उपासना करतात, भक्ती करतात, त्या सगळ्यांना मी एक हात जोडून विनंती करतो की आपले विकार जायला पाहिजेत. विकार गेल्याशिवाय अंतःकरण शुद्धी होत नाही, आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याची भेट होत नाही. विकार जाण्याकरता संत रामपाल महाराज आपल्याला मंत्र देतात. प्रथम मंत्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश, गणेश, दुर्गा यांचेच मंत्र असतात. यांच्या मंत्राने हे देवता प्रसन्न होतात आणि आपली कामं होतात. यांच्यानंतर अक्षरब्रह्म, अक्षरब्रह्म आणि परमक्षर ब्रह्म यांचे मंत्र मिळतात. त्या मंत्राने आपलं पाप जातं, विकार जातात. हे मी सगळ्या समाजाला विनंती करतो की आपण जी सध्या भक्ती करतोय ती भक्ती चुकीची आहे हे कसं ओळखायचं? तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही जी भक्ती करतात या भक्तीमधून तुमचं दुःख गेलं का? भक्तीने दुःख जायला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. तुमचं दुःख जर वाढत असेल तर तुम्ही समजायचं की आपली भक्ती चुकली. चुकलिया वर्म फेरा पडे. भक्ती चुकली, परत 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल. म्हणून वर्म चुकू देऊ नका. मनुष्य जन्म हा परत परत मिळणारा नाही आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. या जन्मामध्येच भक्ती करता येते. 84 लक्ष योनीमध्ये जर आपण गेलो तर काय भक्ती करणार? म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की सद्भक्ती करा आणि मुक्तीचा मार्ग धरा. मला हा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे की खऱ्या मुक्तीचा मार्ग मिळाला, खऱ्या भक्तीचा मार्ग मिळाला. आता मला खात्री वाटते की माझी मुक्ती या जन्मामध्ये निश्चित होणार आहे. आपणही हा मार्ग धरा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? अगदी सोपं आहे. अनेक चॅनलमधून संत रामपाल महाराज यांचे प्रवचनं चाललेले आहेत. त्या चॅनलच्या खाली फोन नंबर असतात. त्या फोनवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जवळच्या नामदीक्षा केंद्राचा पत्ता मिळेल. तिथे जाऊन दीक्षा घ्या, सापडेल. तुम्हाला ज्ञानगंगा घ्यायची असेल एक मेसेज करा त्या नंबरला. ज्ञानगंगा तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मिळेल. मंत्रसुद्धा काही मूल्य न देता मंत्र मिळेल.
आणि आपलं जीवनाचं कल्याण होईल. सर, जी अन्य भक्ती लोक करत आहात, आज बरेचसे पंथ उपस्थित आहेत आणि त्या पंथामध्ये प्रत्येक मंत्र जी काही साधनात देतात त्यासाठी लागणारा खर्च असतो, काही पावती फाडायला लागते, तर त्या प्रकारचे खर्च संत रामपालजी महाराज हे घेतात का? तसा काही खर्च लागत नाही. इथे नामदान सगळं फ्री आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे, नामदान फ्री आहे. सगळ्यांनी नाम घ्या आणि मुक्त व्हा. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.